आजच्या तथाकथित प्रगतिशील समाजाची एक भयंकर आणि लपवून ठेवलेली बाजू उघडकीस येते. अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायात ढकलण्याआधी त्यांच्या शरीरावर प्रयोग करणं आणि त्या प्रयोगात वय वाढवणाऱ्या हार्मोनल इंजेक्शनचा खुलेआम वापर करणं ही केवळ अमानुषता नाही, ही संयुक्त तस्करी, बलात्कार आणि वैद्यकीय शस्त्रांचा वापर करून घडवलेली आधुनिक गुलामगिरी आहे. अल्पवयीन मुलींना ग्लुटाथायोन, बोटॉक्स, हार्मोन इंजेक्शन देऊन त्यांचं बालपण झपाट्याने लुबाडलं जात आहे. कारण फक्त एक, त्या प्रौढ आणि विक्रीस लायक दिसाव्यात. काय आहे नेमका प्रकार? चला जाणून घेऊया धक्कादायक माहिती. नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन. प्रौढ दिसण्यासाठी वापरली जाणारी एस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, ग्रोथ हार्मोन्स, ऑक्सिटोसिन अशा हार्मोनल औषधांची काळ्या बाजारात खुलेआम तस्करी केली जाते. जे औषध खरोखर वैद्यकीय गरज असलेल्यांसाठी वापरले जावे, तेच औषध आता 13-14 वर्षाच्या मुलींच्या शरीरात जबरदस्तीने टोचलं जात आहे, केवळ त्या प्रौढ दिसाव्यात म्हणून. ही धक्कादायक आणि तितकीच गंभीर बाब ठाण्यातील एका निर्लज्ज प्रकरणातून समोर आली आहे. विशेषतः याचा वापर दूध वाढीसाठी केला जातो. गाई म्हशीसारख्या दुधाळ जनावरांवर याचा खुला वापर सुरू आहे. शहरांसोबतच ग्रामीण भागातील गोठ्यात याचा मोठा साठा पाहायला मिळतो. वास्तविक ही औषधं प्रतिबंधित आहेत. त्या दुधात देखील दुष्परिणाम करणारे घटक उतरतात. तेच दूध खाण्यापिण्यात आले की त्याचे दुष्परिणाम मानवी शरीरावर झालेले पाहायला मिळतात. विशेषतः अल्पवयीन मुलींना अकाली मासिक पाळी येणं, स्तनांची अनावश्यक वाढ झालेली आढळते. या औषधांच्या खरेदी विक्रीवर देखील प्रशासनाचे नियंत्रण नाही. दुसऱ्या बाजूला या इंजेक्शनमुळे काही आठवड्यात शरीराची रचना बदलते. उदाहरणार्थ स्तनवाढ, नितंब वाढ, मासिक पाळीची लवकर सुरुवात, त्वचेला चमक. त्याचा गैरफायदा महिला तस्करीत सक्रिय असलेले दलाल घेत आहेत. अशा अल्पवयीन मुलींची तस्करी केल्यानंतर त्यांच्या शरीरावर या औषधांचा प्रयोग केला जातोय. मग हे शरीर वेश्या व्यवसायाच्या बाजारात उभं केलं जातं, जिथे वयाने अल्पवयीन असलेल्या मुली प्रौढ भासतात. हे केवळ एकट्या दलालांचं कारस्थान नाही, तर यामागे औषध विक्रेते, छुपे बोगस वैद्यकीय क्लिनिक यांची कट योजना आहे. या जातकुळीतील डॉक्टर आणि वेश्या व्यवसायातील एजंट यांचं मोठं रॅकेट काम करत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मोठमोठ्या शहरात आणि आता तर ग्रामीण भागातही ही औषधे बिनधास्त मिळत आहेत. काही जण तर सोशल मीडियावर बॉडी डेव्हलपमेंट इंजेक्शन्सच्या नावाने जाहिराती करतायत. ठाण्यात मागच्या आठवड्यात उघड झालं एक अत्यंत भयानक आणि अमानुष रॅकेट, जिथे अवघ्या 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलगी वेश्या व्यवसायासाठी बळी ठरले. काशीगाव ठाणे येथे उघडकीस आलं एका बांगलादेशी दलालांच्या रॅकेटचं काळं कारस्थान, जिथे 12 वर्षाची मुलगी जन्म 2013 मधला जबरदस्तीनं वेश्या व्यवसायात ढकलली गेली. हे प्रकरण फक्त बाल अत्याचाराचं नाही, तर संघटित मानवी तस्करी आणि विदेशी गुन्हेगारीचं रॅकेट दिसून येत आहे. पोलीस तपासात समोर आलंय की ठाण्यातील अटक आरोपींमध्ये एक दलाल पोस्को अंतर्गत 8 वर्षे शिक्षा भोगून आलाय, तर दुसरा अंमली पदार्थ प्रकरणात 4 वर्षे जेलमध्ये होता. हे रॅकेट फार पूर्वीपासूनच कार्यरत होतं आणि त्यामागे मजबूत आर्थिक आणि गुन्हेगारी नेटवर्क आहे. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ह्या अल्पवयीन मुलींना अधिक वयस्कर दाखवण्यासाठी दिली जात होती हार्मोनल इंजेक्शन्स. एका इंजेक्शनची किंमत तब्बल 70,000 रुपये. अशाच प्रकारे 2018 मध्ये तेलंगणामध्ये यद्रादी भोंगेरी येथे सेक्स रॅकेटमध्ये 4 ते 7 वर्षाच्या 11 अल्पवयीन मुलींना अनेक वेळा विकास वाढीसाठी हार्मोनल इंजेक्शन देण्यात आल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आणि गुन्हे देखील दाखल झाले होते. त्या मुलींना अधिक वयस्कर दाखवण्यासाठी हार्मोनल इंजेक्शन देण्यात आल्याचे आरोपींनी पोलिसांच्या चौकशीत कबूल केलं. पोलिसांनी हे इंजेक्शन देणाऱ्या एका डॉक्टरलाही ताब्यात घेतलं, जो प्रत्येक मुलीसाठी सुमारे 25,000 रुपये घेऊन इंजेक्शन पुरवत होता. या प्रकरणात आरोपी डॉक्टर तसेच ट्रॅफिकिंग दलालांना अटक झाली होती. यात कमी की काय म्हणून मुंबईतील आणखी एक धक्कादायक प्रकरण, ज्याचा निकाल नुकताच लागलाय. आर्थिक स्थिती बिकट असलेल्या आणि 10वीत शिकणाऱ्या मुलींना वेश्या व्यवसायात ढकलून त्यांच्या माध्यमातून रॅकेट चालवणाऱ्या दलाल महिलेला ठाणे पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश DS देशमुख यांनी पिटा कायद्यानुसार दोषी ठरवलंय. त्यासोबतच 14 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा देखील सुनावण्यात आली. हे संपूर्ण प्रकरण 2014 मध्ये घडलं होतं. गोरेगावातील आरे कॉलनीत ही महिला मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेत होती. सुप्रीम कोर्टातही एका PIL मध्ये असा दावा केला होता की ट्रॅफिकिंग गँग छोट्या छोट्या मुलींना अखेर सेक्शुअल मॅच्युरिटीसाठी
हार्मोनल शॉट्स देऊन विकल्याची ती माहिती प्रस्तुत करण्यात आली होती. महाराष्ट्रात ठाणे, मुंबईत असे चोरी छुपे गैरप्रकार सुरू आहेत. जसे की गावठी दारूबंदी असूनही अनेक ठिकाणी ती सुरू आहे. दगड फोडण्यासाठी वापरण्यात येणारा दारुगोळा प्राण्यांच्या शिकारीला आणि नदीतील मासेमारीसाठी वापरला जातो. अगदी तशाच प्रकारे गाई म्हशींनी अधिक दूध द्यावे यासाठी त्यांना दिली जाणारी हार्मोनल इंजेक्शन आता अल्पवयीन मुलींना दिली जात आहेत. ठाण्यातील घटनेने हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले. या रासायनिक हार्मोनल इंजेक्शनमुळे त्वचा गोरी होते, शरीर उठावदार वाटतं, वय जास्त दिसतं आणि मग त्या मुलींना थेट नेलं जातं वेश्या व्यवसायात. डान्स बार, पॉर्न इंडस्ट्री किंवा तस्करीच्या जाळ्यात. या साऱ्या मागे बेकायदेशीर सौंदर्य क्लिनिक, दलाल टोळ्या, आर्थिक गरिबीचा फायदा घेणारे एजंट आणि काही भ्रष्ट वैद्यकीय व्यावसायिक आहेत. पॉस्को कायद्यानुसार अल्पवयीन मुलींवर असा हस्तक्षेप लैंगिक अत्याचाराच्या श्रेणीत मोडतो. NDPS कायदा, औषध नियंत्रण कायदा आणि मानव तस्करी विरोधी कायदे यावर बंदी घालतात. पण जेव्हा प्रशासन दुर्लक्ष करतं, समाज गप्प बसतो आणि पालकही अडाणीपणाने किंवा गरजेपोटी संमती देतात, तेव्हा गुन्हेगारांना मोकळं रान मिळतं. हे केवळ काही लोकांची चूक नाही, हे आपल्या एकूण समाज व्यवस्थेचं अपयश आहे. जिथे गरीब कुटुंबाच्या मुलींना शिक्षण संरक्षणाऐवजी फक्त कमाईचं साधन समजलं जातं, जिथे माध्यम सेलिब्रिटींच्या गोऱ्या त्वचेला ग्लॅमर देतात आणि ही काळी बाजू झाकतात, प्रशासनानं तातडीने तपास पथक नेमून मुंबई ठाण्यातल्या अशा सौंदर्य क्लिनिक्सची कसून तपासणी करायला हवी. तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूझीलँड चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.